नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कल्याण ग्रामीण 144 विधानसभा क्षेत्र के शिवसेना उम्मीदवार राजेश मोरे को भारी मतों से चुनकर जिताने की अपील नागरिकों से की है। आप भी देखिए पूरी रिपोर्ट विस्तार से। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कल्याण ग्रामीण 144 विधानसभा क्षेत्र के उम्मीदवार शिवसेना उम्मीदवार राजेश मोरे को भारी मतों से चुनकर लाने की विनती नागरिकों से की है। पहले के कुछ विधायकों ने काम कम और बड़बड़ ज्यादा की है। ऐसे लोगों पर तीखी टिप्पणी करते हुए राजेश मोरे को भारी मतों से जिताने की अपील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने की है। नमस्कार, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझा जय महाराष्ट्र। 20 नोव्हेंबर रोजी आपण सर्वजण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहोत। 2.25 वर्षात आपण सर्वच क्षेत्रात भारी काम केले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका युवा, लाडका शेतकरी योजना माध्यमातून सर्वच घटकांना खऱ्या अर्थाने न्याय दिलाय। कल्याण ग्रामीणमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अनेक प्रकल्प मार्गी लागले। आता राजेश मोरे कल्याण ग्रामीणच्या दत्तनगर भागातील 5 टर्म नगरसेवक आहेत। डोंबिवली शहर प्रमुख म्हणूनही राजेशने आपल्या कामाची छाप पाडली आहे। राजेश मोरे हाडाचा शिवसैनिक आणि कार्यकर्ता आहे। शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर यंदा महायुतीचा उमेदवार म्हणून राजेश रिंगणात आहे। सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारा आणि 24 तास उपलब्ध असणारा असा राजेश मोरे हा हक्काचा माणूस आहे। आपण येत्या 20 तारखेला मतदान केंद्रावर जाऊन धनुष्यबाण चिन्हासमोरलं बटन दाबून राजेश मोरे याला भरघोस मताने विजयी करा। आपल्याला कल्याण ग्रामीणचा सर्वांगीण विकास करायचा आहे। या भागातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत। त्यात खोडा घालण्याचं काम काही लोकांनी केलं। काम कमी, बडबड जास्त अशी काहींची स्थिती आहे। मात्र त्या खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवायची वेळ आली आहे। आपण गेल्या 10 वर्षात विधानसभेत दोघांना संधी दिली। आता राजेश मोरे याला संधी देण्याची वेळ आली आहे। आपण आधी शिवसेनेचा खासदार निवडून दिला, आता आमदारही शिवसेनेचाच निवडून द्या। राजेशला आपण आमदार म्हणून निवडून दिल्यास तो आपल्या सर्वांच्या सेवेसाठी 24 तास काम करेल, याची मी तुम्हाला सर्वांना शाश्वती देतो, खात्री देतो। तर येत्या 20 नोव्हेंबरला आपल्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून राजेशला प्रचंड मताने विजयी करा। राजेश मोरे यांना मत म्हणजे महायुतीला मत, राजेश मोरे यांना मत म्हणजे तुमच्या एकनाथ शिंदेला मत, असं समजून मतदान करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। बात होगी नांदेड़ की, जहां कांग्रेस उम्मीदवार मोहन अर्णा हम्बर्डे ने विधानसभा क्षेत्र में संवाद दौरा कर जनता से मतदान की अपील की। आप भी देखिए क्या है पूरा मामला विस्तार से। कांग्रेस पक्ष के उम्मीदवार मोहन अर्णा हम्बर्डे इन्होंने अपने विधानसभा क्षेत्र से संवाद दौरा किया। कोठा रविनगर परिसर में मोहन अर्णा हम्बर्डे ने संवाद दौरा करके मतदाताओं से चुनकर देने की मांग की। इस वक्त उनके साथ सामाजिक कार्यकर्ता संजय भोकरे और राम भोकरे के साथ कांग्रेस पक्ष के कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिगंबर जी तेलंगे की रिपोर्ट। चर्चा होगी पुणे की, जहां मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटिल ने नागरिकों को मतदान करने की अपील की। आप भी देखिए पूरा मामला विस्तार से। पुणे जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटिल ने सी न्यूज भारत से विशेष वार्तालाप करके नागरिकों को मतदान करने की अपील की। देखिए उन्होंने क्या कुछ कहा। पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नमस्कार। आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा जो स्तंभ आहे तो विधानमंडळ किंवा कायदेमंडळ, यासाठी या महिन्याच्या 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये सर्व मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे। पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासन असेल, सर्व उमेदवार असतील, हे आपापल्या परीने आपलं कर्तव्य पार पाडत आहेत। त्याच पद्धतीने या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व पात्र मतदार म्हणजेच जे भारताचे नागरिक वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असतील, ज्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, असे सर्व नागरिक या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदानाचा अधिकार बजावून सहभागी होऊ शकतात। जेवढे जास्त नागरिक, जेवढे जास्त मतदार घराबाहेर पडतील आणि मतदान करतील,
तेवढे जास्त योग्य लोकप्रतिनिधी विधिमंडळामध्ये पोहोचतील आणि प्रत्येक मतदार हा घटनेद्वारे प्राप्त झालेला मताचा अधिकार बजावू शकतो. मतदान जसा अधिकार आहे त्याच पद्धतीने मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य देखील आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या मोहिमेद्वारे विनंती करण्यात येत आहे. स्वीपद्वारे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करत आहे. याद्वारे मी सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना विनंती करतो, आवाहन करतो की लोकशाहीच्या या उत्सवामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान आपल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वी आपल्या मतदान केंद्राचा पत्ता जाणून घ्या. सोबत आपल्या ओळखीचं मतदार ओळखपत्र किंवा इतर जे मान्य असलेले पुरावे आहेत ते सोबत ठेवा आणि मतदानामध्ये सहभागी व्हा. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की मतदान करा आणि आपला मतदानाचा अधिकार बजावा. धन्यवाद. पुणे से सी न्यूज संवाददाता विपुल साठे की रिपोर्ट. फिलहाल इस खास बुलेटिन में बस इतना ही. देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ. हर खबर आपके साथ, आपके हाथ.